सध्याला इलेक्शन आपल्याला लढवायचे नाहीत. लोकांच्या ज्या गैरसोयी आहेत त्याच्यावर प्रशासनाला काही लेणे देणे नाही आहे. आज आमदार फोडायला, नगरसेवक फोडायला, खासदार फोडायला प्रशासनाकडे पैसे आहेत, परंतु तो साधा रस्ता आहे. आणि जे सर्वांचे महाराष्ट्राचे देवाभाऊ म्हणून ओळखले जातात, मी तुमच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती करतो की एल्फिस्टन नागरिकांची कुठेतरी तुम्ही त्यांना खिचगिंतीत घ्या. डबल डेकर बीच बनवायचं आहे, काही हरकत नाही आहे, परंतु त्याचा सोपस्कार फक्त म्हणतात ना की करायचं आहे म्हणून करायचं असं करू नका. परफेक्ट नियोजन करून ती गोष्ट तुम्ही मार्गी लावा. करतोय नाता भाऊ, लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांना देखील तुमच्या माध्यमातून विनंती करतोय, इथे येणाऱ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, दुर्दैवाने कधीतरी प्रसंग उद्भवू नये. ते एक प्रकारचे जे हिंदुत्वाचे नेते आहेत, सगळ्यांना गंभीर हिंदू म्हणतात, सन्माननीय नितेश राणे साहेब यांना देखील विनंती करतो की ह्या पादचारी पुलाचा उपयोग इथून जाणारे लोक बहुसंख्य हिंदू आहेत, हिंदू खतरे में आहेत. ऋतू तावडे ताई, त्यांनाही माझी विनंती आहे की इकडे जरी बांगलादेशी नसले तरी हिंदू आहेत, त्यांच्यावर लक्ष द्या. ज्यांचं सरकार आहे त्यांनी करायला पाहिजे. आमचे स्थानिक नगरसेवक आहे ते पण झटतायत, आमदार पण करतायत त्यांच्या परीने, पण सरकार कुठलं आहे त्या सरकारने करायला पाहिजे ना. ते अजूनपर्यंत काहीच केलं नाही. आम्ही कशी स्टेशनवरती काल एवढी मरणाची गर्दी होती तर त्या अर्धी लोक प्लॅटफॉर्मवर पडतील की काय अशी परिस्थिती झाली होती काल, तर ती होऊ नये. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या वेळेला आपण एल्फिस्टन पुलाच्या जवळ उभे आहोत. एल्फिस्टन पुलाची दुरावस्था होऊ नये म्हणून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर आणि त्यांच्या टीमने याबाबत पूर्वकल्पना दिलेली. लोअर पुलाबाबत जशी दुरावस्था झाली तशी दुरावस्था या एल्फिस्टन प्रभादेवी पुलाबाबत होऊ नये. त्याचं नियोजन नीट शासनाने किंवा आपण म्हणू शकतो रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेने करावं अशी वेळोवेळी कल्पना दिलेली. त्यावेळेला अनेक बातम्या प्रदर्शित झालेल्या, परंतु या ठिकाणी पुन्हा दुरावस्था झालेली आहे आणि यांचा संताप या ठिकाणी व्यक्त होतो आहे. आपण मंगेश कसालकर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे नेमका काय व्यथा आहेत आणि काय स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. मंगेशजी, नेमकं काय सांगताय? आपले कार्यकर्ते या ठिकाणी पोस्टर्स घेऊन उभे आहेत. प्रभादेवी एल्फिस्टन रेल्वे पुलाचा वापर करताना घाई करू नका असे सगळे हे आपण बोर्ड लावलेले आहेत, काय सांगताय? सर्वप्रथम जेव्हा एल्फिस्टन उन्नत हा शिवडी मार्ग जो वरळीवरून शिवडीपर्यंत येणार आहे, त्याची जेव्हा पुनर्बांधणी असेल किंवा त्याच्या बांधणीचा जेव्हा घाट प्रशासन MMRDA रेल्वे यांच्या माध्यमातून जेव्हा घातला गेला होता, तेव्हापासून सातत्याने आपण या संदर्भात प्रशासनाकडे विनंती करतो आहे की स्थानिकांचा प्रश्न पहिला तुम्ही सोडवा. त्याच्यामधला एक पुनर्विकासाचा प्रश्न होता, तो सोडवला गेला. त्याच्यानंतर प्रमुख मागणी आमची होती की पादचारी पूल असेल किंवा एल्फिस्टन, प्रभादेवी या ठिकाणी राहणारी जी लोकं आहेत त्यांना परळला जाण्यासाठी काहीतरी व्यवस्था असेल, किंवा या ठिकाणी फार मोठे 2 जंक्शन रेल्वे स्टेशन आहेत, एक परळ एक प्रभादेवी, आणि इकडे पूर्ण आपल्या प्रभादेवी एरियामध्ये असेल एक कमर्शियल झोन झालेला आहे. आणि त्या कमर्शियल झोनमुळे लोकांची ये-जा एवढी वाढलेली आहे, म्हणजे त्या एखाद्या पूर्ण सुखसुविधांची वावर एवढा वाढलेला आहे की लोक कमर्शियल सेक्टर झाल्यामुळे भरपूर लोकांचा वावर वाढलेला आहे आणि सतत लोकांची ये-जा असते. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही आज बघू शकता की माझ्या मागे देखील बघू शकता की केवढी गर्दी असते. हीच वेळ जेव्हा कालचा पाऊस पडला, प्रचंड असा एक गैरसोयी लोकांना तिकडे त्याचा सामना करावा लागला आहे. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, कुठलीही दुर्घटना झाली नाही आहे. माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून जाऊ शकत नव्हता, एवढे जाम झाला होता, लोकांना एवढा तिकडे एकमेकांना पॅक झाली होती. तीच अवस्था प्रभादेवी स्टेशनवर देखील होती. हीच गोष्ट मी जेव्हा प्रशासन ह्या पुनर्बांधणी, हे पुनर्विकास हा ब्रिज जेव्हा बनवणार होते त्यावेळेला MMRDA असेल, रेल्वे असेल, BMC असेल, जॉईंटली एक प्रशासनाला मी विनंती केली होती की तुम्ही ह्याच्यावर पहिला काहीतरी सोल्युशन काढा. बोगदा तोडा, ब्रिज बनवायचा आहे, डबल डेकर ब्रिज बनवायचा आहे, काही हरकत नाही आहे, परंतु त्याचा सोपस्कार फक्त म्हणतात ना की करायचं आहे म्हणून करायचं असं करू नका. परफेक्ट नियोजन करून ती गोष्ट तुम्ही मार्गी लावा. कारण लोअर ब्रिज असेल त्या संदर्भात देखील आम्ही वारंवार तो विषय प्रशासनाला त्याचे एक दाखला देत होतो की कसा डिले झाला, लोकांना किती त्रास झाला. त्याच्यानंतर 2017ला प्रभादेवी स्टेशन किंवा आपलं पाताचं प्रभादेवी स्टेशन आणि परळ स्टेशन म्हणतात, मोठी दुर्घटना झाली, 14 लोकांचा जीव गेला. त्यावेळेला देखील ही स्थिती होती. आणि असं असताना प्रशासन एवढं ढिम्म आहे, प्रशासनाला लोकांच्या बाबतीत काही काळजी नाही आहे, ते जसं चालते तसं करतं आहे. आज MMRDAला त्या संदर्भातला काही जाब विचारला तर ते BMCवर ढकलतात, BMCला विचारलं तर ते रेल्वेवर ढकलतात. असंच एकमेकांवर ढकलण्याचं एक काम चाललेलं आहे. माझी बातमीकार म्हणून तुमच्या माध्यमातून फार मोठी विनंती सरकारला आहे. मी प्रशासनाला विनंती करतो आहे, सन्माननीय जे सर्वांचे महाराष्ट्राचे देवाभाऊ म्हणून ओळखले जातात, मी तुमच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती करतो की एल्फिस्टन नागरिकांची कुठेतरी तुम्ही त्यांना
खिचगिंतीत घ्या. त्यांचा त्रास असेल, तिकडे आमच्या स्थानिकांना होणारा त्रास असेल, त्याच माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना जो त्रास असेल, त्यांची विनंती मी तुमच्या माध्यमातून करतो आहे. नाता भाऊ, लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांना देखील तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहे, इथे येणाऱ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, दुर्दैवाने कधीतरी प्रसंग उद्भवू नये म्हणून मी त्यांना विनंती करतो. आणि तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून आजकाल आपल्याकडे हिंदुत्वाचं फार मोठं फोफावणं चाललेलं आहे. ते एक प्रकारचे जे हिंदुत्वाचे नेते आहेत, सगळ्यांना गंभीर हिंदू म्हणतात, सन्माननीय नितेश राणे साहेब यांना देखील विनंती करतो की ह्या पादचारी पुलाचा उपयोग इथून जाणारे लोक बहुसंख्य हिंदू आहेत, हिंदू खतरे में आहेत, कुठेतरी तुम्ही त्याचा विचार करावा. एल्फिस्टनमध्ये राहणारे बहुसंख्य हिंदू आहेत, फक्त मतदानाच्या दिवसापुरती ते हिंदू असतील याची काळजी घेऊ नका. उद्या सकाळी भविष्यात काही दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी बहुसंख्य हिंदूच मरतील. माझी या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनाने जागं व्हावं. आपल्या महापौर आहेत रितू तावडे ताई, त्यांनाही माझी विनंती आहे की इकडे जरी बांगलादेशी नसले तरी हिंदू आहेत, त्यांच्यावर लक्ष द्या. कारण कसं आहे, सध्याला सगळ्याच गोष्टी ह्या जाती धर्मामध्ये पाहिल्या जातात. सामान्यांची काय गैरसोय होते अशी कुठलीही गोष्ट सध्याला कोणीही प्रशासन करतं असं आम्हाला कळत नाही आहे, दिसत नाही आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून विनंती आहे पुन्हा एकदा की एल्फिस्टन नागरिकांच्या गैरसोयीचा पाडा तुमच्यापुढे वाचण्यात येतो आहे. कृपया हात जोडून विनंती आहे, त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा. आज आम्ही MMLAच्या अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हटले की आम्ही आता कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे, अर्धा रात्री परत वेगळा करणार आहोत, आम्ही मॅरिकेटिंग करणार आहोत, जेणेकरून तिकडे आम्हाला लोकांशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने त्यांची आम्हाला ग्वाही दिलेली आहे. परंतु मी तुमच्या माध्यमातून सांगतो की या MMLA प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा BMC असेल, यांचा कारभार आहे प्रचंड ढिला आहे. भविष्यात कुठली तरी दुर्घटना होणार, त्याशिवाय आमचं प्रशासन जागं होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे. आपण या ठिकाणी निवडणुका संपल्यात, तुमचा उपयोग संपला आहे असा इथे एक टोला लगावला आहे. नेमकं याचा अर्थ काय होतो? बरोबर आहे, इलेक्शन झालेले आहेत, सध्याला कुठे इलेक्शन आहेत, त्यामुळे जात धर्म या संदर्भात लोकांना बोलताना बिझी ठेवून सध्याला इलेक्शन आपल्याला लढवायचे नाहीत. लोकांच्या ज्या गैरसोयी आहेत त्याच्यावर प्रशासनाला काही लेणे देणे नाही आहे. आज आमदार फोडायला, नगरसेवक फोडायला, खासदार फोडायला प्रशासनाकडे पैसे आहेत, परंतु तो साधा रस्ता आहे जो बॅरिकेटिंग आहे, बॅरिकेटिंग करून कॉन्क्रिटीकरण करून पूर्वनियोजित रस्ता करायला हवा होता, तो कुठेतरी आज आम्ही आंदोलन करणार, त्याच्यानंतर हे लोक करणार. म्हणजे जो प्रशासनाचा जो कारभार आहे तो नियोजन शून्य कारभार आहे, हा आमचा आरोप आहे. परंतु आता या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आहेत, त्यांच्याबद्दल आपण काय उल्लेख नाही करत आहेत. स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगताय? मी तुम्हाला तेच सांगतो आहे, इलेक्शन संपलेलं आहे, त्यांचं काम झालेलं आहे. आता इकडचा मतदार राहिला काय, मेला काय आणि काय झालं काय, त्यांना काही पडलेलं नाही आहे. एल्फिस्टन परळ ब्रिजचा जेव्हा उद्घाटन नारळ फोडायचं होतं त्यावेळेला इकडे 3 खासदार, 3 आमदार, खासदार या सर्वांनी मिळून तिकडे नारळ फोडला होता. मला त्यांना देखील विनंती, मी त्याही वेळेला बोललो होतो की तुम्ही नारळ फोडला, त्या नारळावर आणि इथं थांबणाऱ्या कामावर आणि लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कायम लक्ष राहील. आता आमचं लक्ष आहे. तुमच्या माध्यमातून प्रशासनालाही सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की या प्रश्नाचं उत्तर शोधेल. मी एल्फिस्टन विभागातील रहिवासी असून माझं नाव गजानन आत्माराम भुवड. मी आपणास एक कळवू इच्छितो की या ठिकाणी जे रेल्वेचं काम चालू आहे, ते ब्रिजचं काम चालू असताना या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची जी काही गैरसोय होते, त्या गैरसोयीकडे प्रशासनाने जेवढं काळजीपूर्वक पाहायला पाहिजे तेवढं काळजीपूर्वक पाहिलं जात नाही आहे. जे काम चालू आहे त्या कामाच्या बाजूला निमुळत्या जागा ठेवलेल्या आहेत, त्या जागेतून पादचारी लोकांना, महिलांना, सगळ्या लोकांना हा जो त्रास होतो आहे हा खूप अडचणीचा त्रास आहे. कोणी ना कुठे धडपडण्याचं, कुणाला दुखापत होण्याची दाट संभावना आहे. तरी देखील ह्या काम करणाऱ्या कंत्राटदारांनी हवी तेवढी जागा आपल्या ह्याच्यामध्ये घेतलेली आहे, परिसरात घेतलेली आहे आणि आजूबाजूचा भाग निमुळता ठेवलेला आहे. तरी त्यांनी जिथे जिथे काम पूर्ण झालेलं आहे ती जागा त्यांनी आवडती घेऊन त्या ठिकाणी मोकळा रस्ता करावा आणि पादचाऱ्यांची गैरसोय दूर करावी, एवढंच आमचं मागणं आहे. आणि जितक्या लवकरात लवकर हे काम होईल तेवढं आमच्यासाठी सोयीचं होईल, हे प्रशासनाला आमची हात जोडून नम्र विनंती आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द निमुळत. माया गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशाखा अध्यक्ष. मला एवढंच सांगायचं आहे की हा जो ब्रिजचं काम चालू आहे ते चांगलंच आहे, पण आता लोकांची गैरसोय होती त्याच्याबद्दल तुम्ही काहीच करत नाही आहे सरकार.
आणि 2017मध्ये जी दुर्घटना झाली, चेंगराचेंगरी झाली, तोच प्रकार काल आम्ही बघायला मिळाला आम्हाला की तशीच परिस्थिती आता उत्पन्न होणार होती. आता पुढच्या पावसामध्ये अजून पाऊस जर पडला तर तशी परिस्थिती होईल, तर ती न व्हावी याच्यासाठी शासनाने काहीतरी करायला पाहिजे. ज्यांचं सरकार आहे त्यांनी करायला पाहिजे. आमचे स्थानिक नगरसेवक आहे ते पण झटतायत, आमदार पण करतायत त्यांच्या परीने, पण सरकार कुठलं आहे त्या सरकारने करायला पाहिजे ना. ते अजूनपर्यंत काहीच केलं नाही. आम्ही ते त्यांना लिफ्ट लावायला सांगितली होती, ती लिफ्ट पण अजून लावलेली नाही आहे. लोक जाणार येणार कशी? स्टेशनवरती काल एवढी मरणाची गर्दी होती तर त्या अर्धी लोक प्लॅटफॉर्मवर पडतील की काय अशी परिस्थिती झाली होती काल. तर ती होऊ नये याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि स्थानिकांना येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांना जो त्रास होतोय तो कंट्रोलमध्ये करावा ही त्यांना नम्रतेची विनंती आहे. आणि जर ते करत नसतील तर आम्हाला आमच्या परीने, जसं आता मंगेश भाऊ म्हणाले की आमच्या आंदोलन करावंच लागेल आम्हाला, ते न करण्याची जर त्यांची इच्छा असेल, पुढे काय होऊ नये, तर त्यांनी बी कारवाई करावी आणि लोकांना रस्ता मोकळा करून द्यावा जाण्याचा, जेणेकरून बायकांना खूप त्रास आहे. रात्रीचं येता जाताना कधी लाईट असते कधी नसते, चिखलामध्ये पाय जातो, काही होऊ शकतं, दुर्घटना होऊ शकते, चेंगराचेंगरी होऊ शकते. हा ब्रिज किती कमी, आता एल्फिस्टनचा जो ब्रिज बांधला आहे खूप छोटा आहे. संध्याकाळी तुम्ही बघा, जर हे सगळे कामगार सुटल्यानंतर एवढी गर्दी असते तिकडे, तर लोकांना जाऊ शकत नाही अशी गर्दी असते. त्याच्यातून टॅक्सी जातात, बसेस जातात, कसं म्हणजे रस्ता काढणं खूप मुश्किलीचं होतं आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना लवकरात लवकर करावी, ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या परीने आंदोलन करायला तयार आहे. जय महाराष्ट्र. हे मंगेश कसालकर आणि त्यांचे कार्यकर्ते होते. या स्थानिकांनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे. ह्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही आहे, म्हणून या ठिकाणी कुठेतरी संताप व्यक्त केला जातो आहे. निवडणुका संपल्यात, आता लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे असं देखील या माध्यमातून सुचवलं गेलेलं आहे. मुंबईतील अशाच चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मी अभिषेक शिंदे. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.